मुलींनो, मी तुम्हाला आज सांगू इच्छिते की जेव्हा आपण खूप अज्ञानात होतो, माझ्या ज्योतिराव फुलेंनी मला शिक्षणासाठी प्रेरित केलं. मी शिकले आणि तुम्हाला शिक्षण देण्यासाठी पुढे सरसावले. पण खरं सांगू मुलींनो, तो प्रवास सुखाचा नव्हता बरं का. तेव्हा मला खूप त्रास सहन करावा लागला. जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत शिकवायला गेले, त्या दिवशी आपल्या कर्मठ सनातन मंडळींनी माझ्यावर शेण फेकले, दगड मारले, तरी सुद्धा मी डगमगले नाही बरं का. मी तुम्हाला शिक्षण देऊन प्रेरित करण्यासाठी, समाजात क्रांती घडवण्यासाठी खूप सहन केले आणि मुलींनो, हळूहळू तुम्हाला या शिक्षण प्रवाहात आणले बरं का. मुलींनो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी तुम्हाला शिक्षण देण्यासाठी खूप सहन केले. त्या संधीचं तुम्ही सोनं केलं. आज तुम्ही डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, घरातली जबाबदारी सांभाळून तुम्ही नोकरीही करताय, IAS अधिकारी झालात, तुम्ही मंत्री झालात, राष्ट्रपती सुद्धा झालात. आणि हे सगळं करताना तुम्ही माझी आठवण ठेवली. माझ्या शाळेमध्ये दरवर्षी प्रत्येक समारंभामध्ये सावित्रीबाई क्रांतिज्योती फुलेंचा सन्मान केला जातो. तो तुम्ही आज आघाडीवर पोहोचल्यामुळे. पण हा प्रवास सुखाचा नव्हता मुलींनो. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. समाजातल्या कर्मठ लोकांनी आपण स्त्रियांनी पुढे जाऊ नये, चूल मूल पाहावे, बाकी कशातही लक्ष घालू नये म्हणून खूप प्रयत्न केले. पण मी तुम्हाला शिक्षणासाठी वाटा मोकळ्या करून दिल्या आणि या अज्ञानातून बाहेर काढले. मुलींनो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. या संधीचं सोनं करा, खूप शिका, खूप मोठ्या व्हा आणि दुसरं मला काहीच नको. मला फक्त आपल्या भारत देशात